उद्योग जगतातील भारताचे रतन म्हणजेच रतन टाटा यांचा आज स्मृती दिन। 28 डिसेंबर 1937 साली मुंबईत एका पारशी कुटुंबात जन्मलेले रतन टाटा हे नाव आज केवळ उद्योग जगतात नाही तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे। रतन टाटा यांना सुरुवातीला वास्तुविशारद व्हायचं होतं, पण नशिबाने त्यांना देशाचा सर्वात मोठा उद्योगपती बनवलं। साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशप्रेम ही त्यांची खरी ओळख। शिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा यांनी तरुण वयातच टाटा समूहाची जबाबदारी घेतली। त्या काळात अनेकांनी त्यांच्यावर शंका घेतल्या, पण रतन टाटा यांनी आपल्या कामाने सगळ्यांनाच उत्तर दिलं। 1991 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी समूहाला नव्या उंचीवर नेलं। त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने जगभर झेप घेतली। जॅग्वार लँड रोवर आणि कोरस स्टील यांसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या विकत घेऊन भारताचं नाव जगभर पोहोचवलं। पण रतन टाटा यांनी नेहमीच नफ्यापेक्षा माणुसकीला प्राधान्य दिलं। मग ती कर्मचाऱ्यांची काळजी असो की संकटात मदतीचा हात पुढे करणं असो, त्यांनी नेहमी दाखवून दिलं की मोठं होण्यासाठी मोठं मन असावं लागतं। अब्जावधींचं साम्राज्य असूनही ते आयुष्यभर साधे जगले, अविवाहित राहिले। पुढे 2012 मध्ये त्यांनी अध्यक्षपद सोडलं। आज ते आपल्यात नसले तरी त्यांचा साधेपणा आणि त्यांचे विचार लाखो तरुणांना पुढे जाण्याचं बळ देतात।